रामकृष्ण हरी मंडळी, चला आता पाणी बिनी पाजून झाले. आता इकडं बघा पाठीमागं काय बांधलेले आहेत दावते मी तुम्हाला. मोहर काय बांधलेत सावलीला, का तर ऊन पडलंय आता भरपूर. उन्हामुळे आहे ना, उन्हामुळे सावलीला बांधावं लागते. तर काय होतं, उन्हात ना आजारी पडते. जास्त करून उन्हात बांधायचं नव्हतं. आमच्यात असतेत मग आता ज्या जेव्हा का प्रश्न असतो, कुणी उन्हात पण बांधतं, पूर्ण दिवसभर चारायला पण नेते. तर इकडं बघा अशा बसलेल्या आहेत. आणि ह्या विटा आपण काल आणलेल्या विटा आहेत. आपल्या गव्हाणीचं काम करायचंय, पण जरा थोडासा पावसाचं वातावरण बघू. पावसाचं वातावरण बघून मग आपण गव्हाणीचं काम सुरू करू. देऊन ठेवलं या. कसं पावसामुळं करता येईना. जर पाऊस आला तर आपल्या गाया बांधायची भरपूर अडचण येते. काय होतं, पावसात झोडापले की गाया आजारी पडायचं जास्त प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे म्हणलं पाऊस उघडल्याच्या नंतरच आपण गव्हाणीचं काम चालू करू. जवळजवळ 50-60 फुटाची गव्हाण आहे आपली. गव्हाण उगत्याच देऊन टाकले समजा. काय असं दावते तुम्हाला. हे पलीकडल्या खांबापासून तर हे पत्र्याचं आहे ना, हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. पलीकडून आणखीन एक गाळ्या वाढून घ्यायचा आहे त्याच्या पाठीमागून, आणि हे पत्रे काढायचे. तर त्याच्या पाठीमागून आपल्याला भिंत बनवून घ्यायची डायरेक्ट. आता हे पत्रे नाही ठेवायचे, भिंतीचं करायचं या. आता निघाले या रानामध्ये. थोडासा ऊस आणायचा या. थोडासा कशाचा लय लागतंय, थोड्याने भागत आहे का तवा. भरपूर लागत आहे चारा. किती बी आणा तरी कमीच आहे या. आम्ही तर खरंच वैतागलो. तर काम म्हणजे काय सोपं नाही. घरातलं करायचं, त्यांचं बी बघायचं. कसं बी जातोय ते आम्हाला पूर्ण दिवसभर कळत पण नाही. टाईमच कसा जातोय. आपण तेवढ्या टाईम मधनं मी व्हिडिओ काढते. खरंच मलाच माझी शाबास म्हणावं लागेल. चला आता थोडासा काढू व्हिडिओ. ऊस घेऊन येतो. अजून मका आणायची, आपलं नेपियर आणायचंय. आणि मेथी घास आहे ते तर पूर्ण पाण्याने सडूनच गेलेला आहे. आता रान उपळून काहीच राहिलं नाही. चारा गेलाय कामामधनं. सांगायचं आहे ना, का आता काय करावं, इलाज नाही त्याला. पेरलेलं इतकी बेकार परिस्थिती झाली या. का आताशी पाणी आटलंय ऊसामधलं. थोडंफार पाणी आटायला लागलं या. बऱ्यापैकी पाणी होतं ना. आता 2 दिवसात एवढं ऊन पडलंय ना, त्याच्यामुळं बरंच पाणी आटलंय या. आता येऊच नाही पावसाने. इतका ताप दिलाय ना, सांगाय जोगच नाही. बिलकुलच कसलाच यावं नाही. त्यांचं चाललंय तर जमत निघत नाही मला यूज तर. काय झालं, पाऊस पाहिजे का? आता बोला बाहेर. पावसाने बंद होऊ नाही. माझं पाय भरायचं कमी. ऊस तोडाय चालू केली. बोला. आज जरा वापशाला आणि आल्यावाने वाटतंय, पण आज कोकणा निघाल्यात. पाऊस पाहिजे. उन्हाळ्यात पाणी कमी पडतं ना, त्यामुळे 100% पाऊस पाहिजे. आणि कवर पाहिजे, सक्रातीपोत पाऊस पाहिजे. उन्हाळा संपूस तर. उन्हाळा संपूस तर. कोणाला पाऊस पाहिजे कमेंट करून सांगा. आयुष्य नको पाऊस नको. आता लई पावसानं ताप दिलाय. काय साधा ताप दिलाय का? कशाला काय करायचंय पावसाचं. पाऊस तर पाहिजे. पावसाने काय साधा वैताग आणलाय का आपल्याला? आपल्याच किती हाल होते, बाकीच्यांचं तर किती होत असते सांगा. अरे कोण मी नको म्हणलं तरी ते येणार आहे, येऊ नको म्हणलं तरी नाही येणार. असं काय नाही. बस झाला ना, सगळ्याला विश्रांती घ्यावा पावसाने. लय बेकार परिस्थिती केली लोकांची पावसाने. काय साधी परिस्थिती केली का सांगाय जोगच नाही. पाऊस येऊ नाही येऊ, हे खायला गुरांना काढावंच लागते. आणि सारा गायांना न्यावाच लागतोय. फक्त पाऊस नसला तर लय हाल होत नाही. तर चिखला तर ह्याचं, पाऊस असला तर जास्त हाल होत्यात. पण त्यांना खायला घालावंच लागते. खायला कमी की दूध कमी, दूध कमी की शेतकऱ्याच तोटा. पर्याय नाही. पायांना पार पूर्ण चिखल्या पाडल्या. तर इतका बेकारी झाली या.
काय सांगायचं माझ्या तर दोन्ही पायाला चकल्या पडल्या दोन्ही. ह्या चिखल्यात ना बाहेर निघताच येत नाही, सारखे येळान माझ्या चिखल्यातच आहेत. आणि काय होतं, पाऊस असल्यावर गायां खाली बी एका जागेवर बांधून भरपूर राडा होतो, ओलं होतं ना सारं चिकचिक, त्याच्यामुळं सारं वलंच वलं आणि त्यांनी चिखल्या पडतात पायांना. आता किती टायमाचा चालवलाय काय ऊस सांगा बरं. संध्याकाळचं चालेल आणि केव्हा चालेल आहे 3 गाड्या लागतात 3. एका टायमाला ऊसाचं किती गाडं घालतात एका ते? टायमाला ऊसाचा अर्धा गाडा, हा गिन्नीकोलचा अर्धा गाडा आणि मकाचा अर्धा गाडा हा ना. एका टायमाला. हा येळाचं 3 लागतात संध्याकाळ आणि सकाळ. बर गिनी गोल न्यायचंय अजून. अजून काय आता आताशी तर सुरुवात आहे. अजून कुठे करायची, भरपूर अशी काम आहेत का, एकच काम आहे का? आणि ज्याला दूध धंदा करायचा आहे ना त्याने गावाला जायचं नाही. आम्ही गावाला गेलं यांना खायला न्यायचं, उद्याच्याला गावाला जायचंय ना मग आजचे दिवस खायला काढायचं आणि खायला काढलं का दुपार द्यायचं, उद्या 3 वाजता खायला टाकायला. नाही खायला टाकायला तर दाराला तर यायचंच. मुकामाला राहायचं नाही, मुकामाला राहिलं की पटांगण होतंय. कुठं देवाला नाही, धर्माला नाही, कुठंच नाही. देव आहे ना, देव शेतकऱ्यावर नाराजच नाही. सगळ्यात महत्वाचं देवाला माहिती ह्यांना किती कामं करावं लागतात, किती कष्ट करावं लागते. फक्त तुम्ही मनातून भावना ठेवली ना, देव तुमच्या संग आहे. देवापत तुम्हाला कोणी सांगितलं देवापत बोलवाय? खोटं बोलायचं नाही. देवाकडे जावंच लागत नाही, देव तुमच्या मागं फिरला पाहिजे. फक्त अंतःकरणात भावना ठेवा, देव तुमच्या संग. शेतकऱ्याला होतंय का जायला? आम्हाला तर नाही वेळ भेटत, आम्ही घर सोडत नाही. तर देव बोलतच नाही तुम्हाला. ज्या टायमाला देव बोलवीन ना त्या टायमाला तुम्ही डायरेक्ट टाकात जाताय. सरपंच, सुतळी, बांबू सगळं सगळंच. आणि ज्याला दोरी तुटली नाही ना तो हातला बी माघार येत ना. माझ्या बायकोने ना इतकं काम केलंय, पण काल मानकोट दुखत आहे इटा भरून उचलून. त्याच्यामुळे आज काय ती म्हणजे आराम घ्यायचा आहे. म्हणलं चल तू आराम घे, पण मी आराम घेत नसतो. खोटं बोलायचं नाही. आज बायकोला सुट्टी बारी, भाकरी पगार बिगार काय नाही तिला आज. भाकरी बी नाही आज. आज खायची खिचडी. आज आहे पौर्णिमा, आज दोघांना पण उपवास इथं, त्याच्यामुळं काय नाही. करून धर की मोबाईल गाडा भरते तर. आज माझी लईच मान दुखती, सांगायच नको चालते इटा खाली करू करू. काट पैसे नाहीत बाबा या, कष्ट करावंच लागतंय. असा गाडा भरून न्यावा लागतो या. बरं आहे ना, सकाळच्याला तासभर, संध्याकाळी तासभर गायचं काम करायचं आणि सारा तासभर न्यायचं. हे झालं 3 तास. तासभर पाणी दावायचं 4 तास झालं. शेण टाकाय तासभर जरा 5 तास झालं. आडवं तिडवं तासभर जरा 6 तास. येळाला दिवस किती तर 12 तास. बरोबर आहे का नाही? 6 तासात एवढं पैसे कोण देतो तुम्हाला? लोक पगार देत नाहीत भरपूर. एवढा तोडलाय गाडा भरून तरी भागत नाही, अजून तोडायचंच आहे. रोजच कवर मी हिडीव काढावं, थोडंफार त्यांना एखाद दिवशी नको त्यांचं बोलणं तुम्हाला, बरोबर आहे का नाही? त्यांना म्हणलं आज मी तुमचा हिडीव काढणार आहे. आपल्याला येळ नसतो, आपलं काम आहे ना. आपण पण मला वेळ असतो होय, पण मी तेवढ्यातनं बी वेळ काढतेच ना. व तू येळ काढते पण मला वेळ निघतच नाही. मी तेवढ्यातनं बी वेळ काढते ना, हिडीव काढते म्हणत असते चला थोडाफार. तिला येळ असतो 100% येळ काढते. आणि नाही काढून काय करता? असं आहे ऊसाचा चारा, दुसरं बुसकाट घालण्यावाजी उगा लय घालण्यावाजी ना, ऊसाचा चारा थोडाच घाला. कंदार आहे, दमदार आहे. गायचं पोट भरलं ना, गायचं जिरत सुद्धा नाही लवकर. गाय जवळ असं जवळून घेऊन गेला ना टापाचं गमेलं, गाय उठणार सुद्धा नाही, बसलेलं बघणार सुद्धा नाही. का तर त्याच्या पोटात भरपूर आहे. त्याच्यामुळे ना चारा दमदार पाहिजे. नेपेर बी दमदार आहे, मका दमदार आहे, पण सगळ्यात ऊस दमदार आहे. आता मकाचं काय होतं, तुम्ही मुरगास नाही केलं तर मकाचं पीक टिकत नाही. आज घालाय आली 15 दिवसात निबर होऊन जाते. त्यामुळे एक तर मुरगास करा, नाही तर मका 600 निबार झाला.
बाद झाली माका मुरगास नाही केलं तर पण ऊस तुमचा निभार व्हावं द्या काय व्हावं द्या गोडी वाढतच चालणार. गिन्नी गोल बी महिनाभर लेट झालं तरी काय अडचण नाही. तसं काय वाटलं मुरगासाचं निभार व्हायला लागलं मुरगास बी होतं गिन्नी गोलचं. आपल्याकडे आहे ना त्याचं उपलब्धही कायला कोणाला लागलं तर. घ्या उचलून कावळा. चला आता ऊसाशिवाय खाद्य नाही गायांना. मस्त ऊसाने प्रॉब्लेम येते तर पण मिनरल मिक्सचर तुम्ही भरपूर दिली ना प्रॉब्लेम येत नाही. पण म्हणलं ऊसाने प्रॉब्लेम येत लागवडीला ऊसच घातला तर प्रॉब्लेम म्हणतात. हा बरोबर. ऊस कोणी सांगितलं घालायचं तुम्हाला. ऊस मका गिन्नी गोल कडवा असं घाला ना त्याच्यात मिक्स. नुसता ऊस कशाला घालताय. आणि मिनरल मिक्सचर द्या ना. मिनरल मिक्सचर दिल्यावर टेन्शन घेऊ नका तुम्ही. आकड्या 12 महिने मी देऊ ऊसावरच गाय असतात माझे. आपल्या गायांना येतो का प्रॉब्लेम. गायांना प्रॉब्लेम नाव सोडून द्या. आपल्या गायांना प्रॉब्लेम मिनरल मध्ये मिक्सचर भरपूर दिली ना मग काहीच प्रॉब्लेम नाही. हा 50 ग्रॅम द्यायचं कंटिन्यू. हा 50 ग्रॅम कंटिन्यू द्या. 100 द्या 50 द्या म्हणजे जसं ज्याला द्यायचं त्याला. पण 50च्या मोहर 100 बी देऊ नका. पण 60 ग्रॅम द्या पण कंटिन्यू द्या. कंपल्सरी द्या. बघा ना कवळं झाड काय कुठे होईन ह्याची. वाटाणे खायसारखी कुठे होती का नाही. लय मग वय उशीव खाण्यासाठी. कारखान्याला 12 महिने सांभाळायचा मग 12 महिन्यांनी कारखान्याला न्यायचा मग त्यांचे काटा हाणायचा. काटा हाणून पेमेंट काढायचं त्याच्यावर 4 महिन्यांनी मग त्यात भरायचं 140 टन ऊस व्हायचा लाखाचा. कोणी सांगितलंय राव ते. खाऊ द्या ना काय निकवर बी टेन्शन नाही. पैसे 10 दिवसाला असं तुमचं एकराचा ऊसाचा लाग झाला ना कारखान्याला तर असं 3 लाख तरी म्हणा. ऊसाचा तुम्ही हिशोब काढा मला सांगा. फक्त आई दादांनो चांगल्या कमेंट करा. आम्ही चांगलं एवढं सांगतो आणि परत तुम्ही त्याला पटत नाही ना त्याने अजिबात आपला व्हिडिओ बघायचा नाही. हा बरोबर आहे ना. तुमचं माझं बांधणार नाही का मी तुमच्या बांधाला येऊन तुम्ही माझ्या बांधाला येऊन बांध करणार नाही असं काय. फक्त चांगल्या कमेंट करा ताई दादांनो का नाही. 100% चांगल्या comment पण तुमच्यासाठीच आम्ही सांगतो तुमच्या फायद्यासाठी. आम्हाला काय करायचं या करा. फायदा आहे काय जरा अजिबात वर ढकलून द्या व्हिडिओ. हा बरोबर आहे ना. डायरेक्ट वर ढकलून द्या काही गरज नाही तुमच्या आम्हाला. हा फक्त चांगल्या कमेंट करा. तुम्हाला एवढी माहिती सांगून का तुम्ही आम्हाला 10 रुपये देणारच का नाही ना बरोबर हा आहे. फुकट माहिती फक्त व्यवस्थित ऐका. त्याच्यापासून त्याला फायदा तर करून घ्या. नाही फायदा वाटला तर हे द्या. फक्त चांगल्या कमेंट करा. असं लागतंय. कसा आहे माल का दूध निघत नाही गायांचं. कवळा असल्या 100% निघतंय. लय पार्ट्या त्याच्यात फोक्ष्या व्हायच्या मग पाहत नाही ऊस किती बी निभार राहू द्या ऊस दूधच निघ. पण नाही तसल्या फोक्ष्या नसत्यात वय. पक्ष ह्या ऊसाला होत नाहीत त्या. हा चालला आता गाडा. 12 महिन्याने पगार व्हायचा ऊस जायचा कारखान्याला आणि मग पगार व्हायचा. आज घातला ऊस की 10व्या दिवशी पेमेंट द्यायचं मला. असं हुक लावून असं वाढायचं तिकडून पाय दिला का किती बी पॅक आहे का काय टेन्शन. असं बांधायला आणायचं. बघा ही कडीचं हुक आणलंय ना त्याच्यामुळे आवळायला. अशी काय किंमत नाही त्याची उगा किरकोळ किंमत आहे. घ्या बघा चालला गाडा. आता एंड करते हिदा छेडीवला. बाय बाय.